हाय फ्रेंड्स. तर मी तुम्हाला आज दाखवणार आहे एक पार्सल आले फ्लिपकार्टवरून. तर आमच्या दोघांचे भांडणं झाले होते, त्यामुळं मला असं वाटतंय की त्यांनी वॉच मागवली असेल, कारण मला असं शिव्या दिल्या होत्या ना, त्याच्यामुळं मी त्यांना बोलले होते की माझ्या आईने जी वस्तू दिल्यात माहेरच्या माणसांनी ती अजिबात तुम्ही वापरायची नाही. तुम्ही त्यांना शिव्या देतात ना, तर तुम्ही ती वस्तू वापरायची नाही असं मी त्यांना म्हणलं होतं. म्हणून असं वाटतंय की मला त्यांनी झोपलेले आहेत, त्यांना काय माहीत नाही पार्सल आलेलं. पण मी अचानक खिडकीत उभा होते, ते पार्सलवाला आला आणि त्यांचा मोबाईल चेक केला तर नंबर होता, पण ते येऊन गेला होता फोन. त्यामुळं मी नुसतं पाहिलं बाहेर तर ते इकडंच आला. मग आपण आता ते पार्सल माझ्या मते तर 100% वॉच असणार आहे, कारण त्यांना तशी लई इन्सरी आहे. पण शिवाय देऊ नका म्हणलेली त्याची इन्सरी नाही आहे. पण मला पण लई चिड येते माझ्या आईला कोणी बोललं किंवा शिवाय दिल्या तर. त्यामुळं मी त्यांना म्हणलं होतं, जी माझ्या आईने गोष्ट दिली ना, तुम्ही त्याला अजिबात हात लावायचा नाही, कारण तुम्ही तिच्या नावावर शिवाय देतात म्हटल्यावर तुम्ही कशाला तिच्या वस्तू वापरतात, असं मी म्हणलं होतं माझ्या माहेरच्या माणसांच्या. तर चला आपण आता ते पार्सल काय आले ते पाहूया, माझा अंदाज खरा आहे का नाही. तर फ्रेंड्स, तुम्ही पाहू शकता बघा, हे फ्लिपकार्टवरून पार्सल आलेलं आहे आता. तर हे काय आहे मला पण माहिती नाही, आणि त्यांनी मागवलेलं पण मला माहीत नाही, कारण रविवारी त्यांचे माझे भांडण झाले होते. तेव्हापासून मी काय त्यांना एवढं जास्त बोलत नाही, कामाकामीच बोलते, कारण मी सांगून थकले त्यांना शिव्या देऊ नका देऊ नका. पण ते काय ऐकायला तयार नाहीत, शिव्या द्यायचं तेच देते. म्हणून वॉच मी ठेवल्या होत्या, कारण एक मी गिफ्ट दिली आणि एक माझ्या सिस्टरनं दिली ती, म्हणून मी काय केलं ते दोन्ही ठेवून दिल्या. तर चला आता आपण हे पाहूया पार्सलमध्ये काय आहे ते. तर मी आता हे कट करते. माझ्या मते तर हे वॉचच असणार आहे, कशा बाबतीतले आहे, शिवाय द्यायची सोडणार नाही. थांबा आपण. तर फ्रेंड्स, तुम्ही पाहू शकता हो का, मी ओपन केलेलं आहे हे. तर आपण आता पाहूया या पार्सलमध्ये काय आहे, मी सांगितलेला अंदाज खरा ठरतो का नाही. आता हे पण पॅकिंग आहे, कारण तुम्ही पण फ्रेंड्स तुमच्या बायकोला वगैरे शिवाय देत असेल तर नका देऊ, कारण शिवाय देणं ही बेकार आहे आणि माणसं वेगळ्याच नजरेनं बघते. सुशिक्षित माणसंसुद्धा शिवाय देतात आपल्या बायकांना, हे त्यांना शोभत नाही. मी ह्यांना किती वेळा सांगितलं पण ते ऐकायला तयार नाहीत, म्हणून मला पण तसं करावं लागते, बोलावं लागतं. आपण आता हे काय आहे मी सांगते तेच आहे का, तुम्ही पाहू शकता. तर याच्यामध्ये वॉचच निघाले. त्यांना जशी इन्सरी आहे वस्तूला हात लावू नका म्हणला, तशीच मला बी माझ्या आईवडिलाला बोललेलीची इन्सरी आहे. त्याच्यामुळं मला बी रागच आलेला आहे, मी सांगून थकून गेले, पण ते ऐकायला तयार नाहीत. हे तुम्ही पाहू शकता. आणि फ्लिपकार्टवरनं वॉच मागवलेलं आहे, पेमेंट अगोदरच केलं होतं, त्याच्यामुळं मला काय त्यांना उठवायची गरज पडलेली नाही. ते तुम्ही पाहू शकता. तर शिवाय देणं योग्य आहे का नाही तुम्ही नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईबर करा, लाईक करा, बेल आयकॉनची घंटी दाबून. चला फ्रेंड्स, तर बाय फ्रेंड्स.